देशाच्या सीमांचे रक्षण करताना आज नागपूरने आपला एक सुपुत्र गमावला आहे. आसाममध्ये सुकोई Su-30 MKI लढाऊ विमान कोसळून झालेल्या भीषण अपघातात फ्लाईट लेफ्टनंट पूर्वेश दुरुकर शहीद झाले. पूर्वेशच्या या यशाची आणि बलिदानाची मुळे नागपुरातील द साऊथ पब्लिक स्कूलमध्ये रुजली होती. शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर मृणालिनी दस्तुरे यांनी पूर्वेशच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्या सांगतात की पूर्वेश 8वीपर्यंत इतर मुलांसारखाच होता, पण 9वीत त्याच्या मनात उडण्याचा असा काही स्पार्क झाला की त्याने थेट सुकोईच्या कॉकपिटपर्यंत झेप घेतली. 2015मध्ये 10वीत 88% गुण मिळवणारा हा जिद्दी मुलगा 15 ऑगस्ट 2023ला शाळेत मुख्य पाहुणा म्हणून आला होता. तेव्हा सारा परिसर अभिमानाने भरून गेला होता. आपल्या लहानशा कारकिर्दीत पूर्वेशने वायुसेनेच्या ऑपरेशन सिंदूरमध्येही मोलाची भूमिका बजावत देशाच्या संरक्षणात मोठे योगदान दिले होते. ज्या शाळेत उडण्याचे स्वप्न पाहिले, आज त्या सतांगणबात हा योद्धा कायमचा विलीन झाला आहे. पूर्वेशचे हे सर्वोच्च बलिदान सदैव प्रेरणादायी राहील. आसाम जिल्ह्यामध्ये आज Su-30 MKI हे फायटर प्लेन जे आहे ते क्रॅश झालेलं आहे, त्याचा अपघात झालेला आहे. आणि त्यामध्ये जे 2 पायलट होते त्यामध्ये एक पायलट जो आहे पूर्वेश दुरुकर हा नागपुरातील होता आणि त्याचा तो शहीद झालेला आहे त्या अपघातामध्ये. आपण सध्या त्याच्या शाळेत आलेलो आहे. तो ज्या शाळेमध्ये शिकला त्या शाळेमध्ये आपण बघतो आहे की असं त्याचं नाव आहे ते काय आहे. इंडियन एअरफोर्समध्ये पूर्वेश दुरुकर PSIF 2015 2015 10वीच्या बॅचचा तो विद्यार्थी होता आणि काय फ्लाईंग फायटर एअरक्राफ्ट Su-30 MKI यामध्ये तो कार्यरत होता. ही सगळी त्याची माहिती जी आहे शाळेमध्ये त्यांनी लावलेली आहे. शाळेकरता अतिशय गौरवाची बाब होती, कारण तो एअरफोर्स इंडियन एअरफोर्समध्ये होता आणि त्यात सिंदूर ऑपरेशनमध्ये देखील त्यांनी आपलं कॉन्ट्रिब्युशन जे आहे ते दिलेलं होतं. आणि पूर्वीच्या ज्या काही आठवणी शाळेसोबतच्या आहेत त्या आठवणींना उजाळा देण्याकरता आपल्यासोबत शाळेच्या ज्या प्रिन्सिपल आहेत त्या आहेत. आपण त्यांच्या जाणून घेणार आहोत पूर्वेशबद्दल. म्हणजे 10वीपर्यंतचा तो इथला विद्यार्थी होता. अनेक आठवणी त्यांच्या आहेत. काय सांगाल मॅडम, पूर्वेश तुमच्या शाळेचा विद्यार्थी होता आणि 2015 या 10वीच्या बॅचचा तो विद्यार्थी होता, पासआउट झालेला होता. आज सकाळी पूर्वेशच्या क्रॅशची न्यूज ऐकली आणि असं वाटलं की कोणीतरी येऊन सांगेल की हे स्वप्न आहे आणि हे खोटं आहे जे काय आहे त्याची सकाळ किंवा व्हायला नव्हती पाहिजे. अशी मनाची स्थिती होती जेव्हा त्याचा प्लेन क्रॅशची न्यूज आली. 2015चा पासआउट आहे पूर्वेश. 88% ते त्यांनी जागापुरतं पास केलं. 9th स्टँडर्डमध्ये असताना स्पार्क झालं त्याच्या डोक्यामध्ये की मला उडायचं आणि उडायचं आहे, तर मग उडायचं आहे तर मग देशासाठी उडायचं. आणि त्यांनी तो ध्यास घेतला. सगळ्या 1 गोमध्ये सगळ्या एक्झाम त्यांनी क्रॅक केल्या. 10 वर्षापूर्वी तो शाळेचा विद्यार्थी होता, पण या 10 वर्षामध्ये त्यांनी शाळेशी कॉन्टॅक्ट ठेवला होता. प्रत्येक त्याचे कुठले पण प्रोफेशनल अचीवमेंट असू दे, कुठले पण घरचे पण अचीवमेंट असू दे, तो शेअर करायचा. इव्हन त्याचे पेरेंट्स स्कूलच्या कॉन्टॅक्टमध्ये होते. आम्हाला खूप अभिमान होता पूर्वेशचा आणि अजूनही आहे. ज्या ब्रेव्हरीनी गेला त्या ब्रेव्हरीकडून, त्या ब्रेव्हरीच्या थ्रू मुलांनी खूप इन्स्पिरेशन घ्यावं. आणि माझ्यापेक्षा अर्ध्या वयाच्या व्यक्तीला आणि त्याही माझ्या स्टुडंटला की ज्याला मी शिकवलं त्याला मला श्रद्धांजली देताना फार दुःख होतं. पण देव त्याच्या आत्म्याला शांती देऊ आणि त्याच्या परिवाराला हे एवढं मोठं दुःख सहन करण्याची शक्ती देऊ एवढी ईश्वराच्या मित्राला. तुम्ही सांगितलं की तो 9वीत असतानाच त्याला स्पार्क झालं होतं कुठेतरी की मला उडायचं. तो कधी असं बोलायचा. तुम्ही शिक्षिका होता, तुम्ही म्हणता की तुम्ही शिकवलं. तुम्ही कुठला विषय त्याला शिकवत होता आणि त्याचं कसं म्हणजे तो कसा राहायचा, कसा वागायचा शाळेतला इतरांशी? मी त्याला फिजिक्स शिकवायची. तो अगदी सर्वसाधारण होता. म्हणजे कधी कुठल्या थोडा बहुत मस्ती करायचा, कुठल्या अशा गोष्टी शाळेत इन्व्हॉल्व झाला असेल किंवा काय असं नव्हता. ही वॉज व्हेरी नॉर्मल चाइल्ड टिल 8th स्टँडर्ड. बट इन 9th स्टँडर्ड व्हॉट हॅज हॅपेंड, he has completely changed. So he changed his mind
With that, his approach has changed, his attitude has changed, and he has decided to crack it. And he did it. आम्ही त्याला आमच्या शाळेमध्ये आम्ही दरवेळेला ॲल्युमिनायला 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला बोलवतो. त्याला इंडिपेंडन्स डेला पण स्कूलमध्ये आम्ही बोललो. छान बोलला तो. आणि तो कमिशन झाल्यानंतर शाळेने त्याचा एक छोटा सत्कारही घेतला होता. नितीनजींच्या हाताने तो सत्कार झाला होता त्याचा. छोट्या याच्यासाठी म्हणते कारण ज्या पोझिशनवरती तो आहे त्यावरून असं वाटतं की सत्काराचं स्वरूप अजून मोठं झालं असतं. आणि मला प्रॉमिस पण केलं त्या दिवशी तुम्हाला जे काय करायचं असेल त्या दिवशी तुम्ही ते करा. तो आला नाही. असं त्याच्या आईवडिलांना भेटून आले. एवढंच म्हणावं असं वाटतं हा दिवस नको आपल्याला. नक्कीच तुम्ही शिक्षिका असल्यामुळे आता प्रिन्सिपल आहात तर अनेक आठवणी तुमच्या आणि त्याच्यात असतीलच कारण तुम्ही त्याला शिकवलेलं आहे आणि तो शाळेच्या कक्षामध्ये होता. इंडिपेंडन्स डेला देखील तो येऊन गेलेला होता. आता शेवटची भेट किंवा शेवटी तो शाळेत केव्हा येऊ शकतो? इंडिपेंडन्स डेला आला होता प्रवेश शाळेमध्ये. मला असं वाटतं 2023ची गोष्ट आहे 15 ऑगस्टला. त्याच्यानंतर थ्रू व्हॉट्सअप तो कॉन्स्टंट टचमध्ये असायचा. टीचर्स डेचा मेसेज पाठवे, दिवाळीचा मेसेज पाठवे, त्याचे काही प्रोफेशनल डेव्हलपमेंट असेल तर तो आवर्जून पाठवायचा. म्हणजे तो जरी शाळेत नव्हता तर तो 10 वर्ष कनेक्टेड झाला. अशी कुठली गोष्ट पूर्वेशबद्दलची सांगू इच्छिता जी अजूनही लक्षात राहण्यासारखी आहे त्या शाळेच्या दिवसांमध्ये? त्याचं डिटर्मिनेशन. 9th स्टँडर्डमध्ये त्याला ते स्ट्राईक झालं की मला व्हायचं आहे. त्याच्यानंतर वे ही हॅज परस्यूड हिज ड्रीम हॅट्स ऑफ. आणि अभ्यासामध्ये कसा होता? म्हणजे टिल 8th स्टँडर्ड ही वॉज ॲव्हरेज, अबाव ॲव्हरेज स्टुडंट. बट 10th स्टँडर्ड ही पास्ड आउट विथ 88% अँड देन आफ्टर नो लुकिंग बॅक. त्यांनी असं मागे नव्हतं बघायला पाहिजे. आणि अदर ॲक्टिव्हिटी तुमच्या शाळेच्या असतात त्यामध्ये त्याचा परफॉर्मन्स कसा राहायचा? त्यामध्ये तुम्हाला असं कधी जाणवलं की हा खरंच म्हणजे एवढा मोठ्या ह्याच्यावर जाईल किंवा फायटर जे आहेत ते उरले. उरलेलं असं काही? He was very fond of sports and he was fond of cricket. I think he used to play also, I'm not sure. शाळेच्या कुठल्याही क्रिकेटच्या किंवा स्पोर्ट्स संबंधी स्टेटसवरती काही बघून त्याच्याला रिप्लाय जरूर करायचा. कारण ते स्पोर्ट्समॅन स्पिरिट आणि फायटिंग स्पिरिट त्याच्यामध्ये होतेच. दॅट वॉज देअर फॅमिली. शाळेसाठी काही तो खेळला होता स्पोर्ट वगैरे? नक्की ते नाही सांगता येणार. एवढा 10 वर्षाचा काळ गेला पण स्कूल रिप्रेझेंट केलं असावं. आय एम नॉट शुअर अबाउट दॅट पण केलं असावंच. बाकी पण पिक्चर्स असतील म्हणजे आज हे अगदीच प्रत्येकाने त्याच्याबद्दल बोलले असतील. काय कुणाच्या आणखी आठवणी होत्या म्हणजे काही असतील ना की प्रवेश असा होता असं बोलण्यातून आता तुमच्याकडे एकंदरीत कोणी ना कोणी बोललं असेल तर ज्याप्रमाणे सांगितलं की नाही कधीकडे स्वार झालं होतं की आपल्याला उडायचं आहे आणि तो उडला देखील. त्याने फायटर जेट उडवलं. सिंधूर ऑपरेशनमध्ये त्याचं कॉन्ट्रिब्युशन होतं. नाही ॲक्च्युली काय आहे ना ज्या शिक्षकांनी त्याला शिकवलं होतं ते सगळेजण CBSE इव्हॅल्युएशन करतात. तर त्या कुठल्या ट्रॉमामध्ये ते व्हॅल्युएट करत आहे माहिती नाही. उद्या पुन्हा त्याच्यावरती साऱ्या चर्चा होती किंवा फोनवरती बोलल्या जाईल. थोडासा केअरलेस होता 6th 7th पर्यंत. आणि त्याच्यामुळे जेव्हा तो त्याला आला होता टीचरला म्हटलं हाऊ आय एम लुकिंग इन युनिफॉर्म नाउ. ऑल द टाइम यू आर टॉकिंग टू मी कि पूर्वेश यूनिफॉर्म कैसा पहन के आए हो, आज भूल गए उसको इन करना एंड ऑल दैट. आज देखिए मैडम एकदम इंडियन एयरफोर्स में यूनिफॉर्म. आज भावना ज्या आहेत त्या नक्कीच दाटून येत आहे तुमच्या डोळ्यातील अश्रू पाहायला मिळत आहे. नाही म्हणजे स्पीचलेस आहे मी. ते व्हायला नको. आज त्याच्या आईला भेटून आल्यानंतर तर ते व्हायलाच नाही. ते घडलं ते फार वाईट घडलं पण त्याच्या जीवनातून इन्स्पिरेशनच घेऊ शकतो असं एवढंच नाही. नक्कीच. तर आपण बघितलं की पूर्वीचा जो शाळेचा प्रवास होता तो नेमका कसा होता, शाळेमध्ये तो कसा वागायचा, कसा बोलायचा आणि अगदीच एक प्रिन्सिपल मॅडमने एक आठवण त्याची सांगितली की स्वतंत्रता दिवसानिमित्त त्याला शाळेत बोलवण्यात आलं होतं आणि त्यावेळेस त्यांनी एक आठवण जी आहे 5वी किंवा 6वीतली आठवण टीचरांकडे जे आहेत त्याचे शिक्षक जे आहेत त्यांना बोलून दाखवली होती. अशा सगळ्या आठवणींना त्यांनी जो उजाळा दिलेला आहे आणि नक्कीच ही हानी जी झालेली आहे हे भरून न निघणारी हानी आहे. देशाकरिता जो आहे पूर्वेश शहीद झालेला आहे आणि नक्कीच
शाळेचा विद्यार्थी असल्यामुळे कुठेतरी एक अभिमान आहे आणि तितकंच त्यांना दुःख देखील आहे की इतक्या कमी वयात पूर्वेशसोबत असं व्हायला नको होतं असं देखील मत जे आहे किंवा अशी श्रद्धांजली देखील शाळेच्या प्रिन्सिपल आहे त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि श्रद्धांजली केलेली आहे. देशमुख, लोकमत, नागपूर.